राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नागपुर में पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि पालक मंत्री पद को लेकर मुख्यमंत्री ने उचित व्यवस्था की है और यह विवाद जल्द ही सुलझ जाएगा। उन्होंने बताया कि अवकाली बारिश से नागपुर, अमरावती समेत राज्य में किसानों को भारी नुकसान हुआ है, जिसकी समीक्षा के लिए सभी पालक मंत्रियों को निर्देश दिए गए हैं। सावनेर तालुका के कांग्रेस कार्यकर्ताओं का भाजपा में प्रवेश और भिवापुर में 17 भाजपा सदस्यों की जीत को जनता का विश्वास बताया गया। आज तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं, अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, विदर्भ आणि महाराष्ट्रातलं, या नुकसान भरपाईचा आढावा घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी होत्या। आज नागपूरची अवकाळी पावसात जे नुकसान झालं त्याबद्दलच्या नुकसान भरपाई देण्याबद्दलची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आहे। आज पारशिवनी सावनेर तालुक्यातील काँग्रेसचे 4 सरपंच आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे हार्डकोर लीडर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश घेतलेला आहे। भिवापूरमध्ये खरेदी विक्री आणि मोठ्या प्रमाणावर निवडून आली। 17 पैकी 17 सदस्य निवडून आले, त्यांचाही सत्कार झाला आहे। आणि आज मोठ्या प्रमाणावर जनतेचा विश्वास हा देवेंद्र फडणवीस सरकारवर, आमच्यावर, आमच्या पक्षावर वाढतो आहे। जनतेने जो विश्वास आम्हाला दिला है, त्या विश्वासाला आम्ही समोर नेतो है। स्थानिक स्वराज्य संस्था चुनाव पर उन्होंने कहा कि भाजपा और महायुति पूरी तरह तैयार है और सुप्रीम कोर्ट के निर्देशानुसार अक्टूबर तक चुनाव करना जरूरी है। कुठलीही नियुक्ती अडली नाही। 80 जिल्हे पूर्ण झाले, 1232 तालुके पूर्ण झाले, 1 लाख बूथ पूर्ण झाले आहे, 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता झाली आहे, 1 लाख जवळपास सक्रिय सदस्यता झाली आहे। आता प्रदेश अध्यक्षाचा निर्णय लवकरच होईल, कारण आमच्याकडे आता संघटन पर्व पूर्ण झाला आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा। उद्याही निवडणूक लागली तरी भाजपा तयार आहे, महायुती तयार आहे। पण तसं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा जर संपूर्ण सारांश बघितला तर ऑक्टोबर पर्यंत निवडणुका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि त्याकरता लागणारं संपूर्ण संसाधनं हे निवडणूक आयोगाला राज्य सरकारने उपलब्ध केले पाहिजे। तशी तयारी राज्य सरकारची आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे। ऑक्टोबर पर्यंत निवडणुका झाल्याच पाहिजे, कारण आता खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेत, महानगरपालिकेमध्ये अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता दूर झाली पाहिजे। 13,000 पदाच्या निवडणुका आहे, त्यामुळे 13,000 नवीन नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार होईल। 13,000 नवीन नेतृत्व तयार होतील। जिल्हा परिषदचे मेंबर होतील, पंचायत समिती होतील, नगरसेवक होतील, महानगरपालिकेचे कॉर्पोरेटर येतील, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदच्या निवडणुका होईल। त्यामुळे एक मोठा महाराष्ट्रामध्ये ही जे गॅप पडलेली आहे आणि शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था असल्याशिवाय विकासाचा मार्ग मोकळा होत नाही। आता प्रशासकीय राज्य आहे, जोपर्यंत लोकप्रतिनिधीचं इन्व्हॉल्वमेंट विकासाच्या कामात राहणार नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही। म्हणून मोदींचं सरकार, महाराष्ट्र सरकार आणि आमचे स्थानिक स्वराज्य संस्था या तीनही एकत्रितपणे काम केलं तर समाजाला जास्त न्याय मिळेल। गांवों में सेतु केंद्रों के माध्यम से जन्म मृत्यु प्रमाण पत्र जैसी सेवाएं प्रदान की जाएगी, ताकि लोगों को कलेक्टर कार्यालय न जाना पड़े। संपत्तीचे वाद थांबतील, पुढच्या काळामध्ये कोर्ट केसेस थांबतील। आता मी पांढर रस्त्याबद्दल चांगला निर्णय घेतलेला आहे, मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतो आहे। सर्वच विभाग, आमच्या मंत्रालय विभाग, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की पुढच्या 1.5 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना सांगितलं आहे, पुढच्या 150 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सर्व सेवा ऑनलाईन करा आणि घरोघरी लोकांना आपली सेवा घेऊ द्या। लोकांना कलेक्टर ऑफिस मध्ये, तहसील कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, याकरता काम चालू केलं आहे। मुख्यमंत्री सहायता कक्ष को मजबूत किया जा रहा है, जिससे मरीजों को योजनाओं का लाभ मिलेगा। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेहमीच मुख्यमंत्री सहायता कक्षाला मजबूत करण्याचं काम केलं आहे। 14 ते 19 मध्ये आपला मुख्यमंत्री कक्ष हा मजबूत होता, आरोग्यासाठी मजबूत होता। मग एकनाथ शिंदे साहेबा काळात पुढे गेला। आता मात्र विभाग लेवलला माननीय मुख्यमंत्र्यांनी असे त्या ठिकाणी कार्यालय उघडलेले आहेत। नागपूरला हैदराबाद हाऊसला आहे, पालकमंत्र्यांनी उघडलेले आहे, जेणेकरून रुग्णांची हेळसांड होणार नाही। केंद्र राज्य सरकारच्या दोन्ही योजना रुग्णांना पूर्ण मिळतील आणि गरीब माणसाच्या कुठलाही जीव जाणार नाही, पैशाअभावी कुणाचे आरोग्य जाणार नाही याची काळजी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। महसूल विभाग में कई बड़े सुधार किए जाएंगे और इसे देश का प्रमुख विभाग बनाने की दिशा में काम जारी है। आम्ही आता इतकं लोकाभिमुख केला आहे महसुली प्रशासनाला की पुढच्या काळामध्ये
आमचा विचार आहे की फिरते सेतू केंद्र तयार करायचे. जसं आपलं पथक असतं, ॲम्ब्युलन्स असतं, त्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर बसेस तयार करून, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक सेटअप तयार करून गावागावामध्ये जाऊन सेतू केंद्र गावागावात जाईल. कास्ट सर्टिफिकेट पासून तर मुक्ती प्रमाणपत्रापर्यंत सर्वच बाबी आम्ही गावागावात पोहोचवण्यासाठी काम करतो आहे. महाराष्ट्राचं सरकार लोकाभिमुख सरकार, गतिमान सरकार म्हणून ज्यावर आम्ही काम करतो, घरपोच लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि सर्वच सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे. घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी सेवा प्राप्त झाली पाहिजे, याकरता सरकारने तैयारी केली है. कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।